नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. भाऊबीजेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र आरोही बरोबर पलटी मारते. रमाने बरोबर तिला आता अगदी व्यवस्थित ठिकाणावर आणलेलं असतं. आता आरोही मात्र तारा, पार्थ आणि मालविका यांना म्हणते की ती काय चुकीचं बोलते, कारण तुमचं लक्ष अभ्यासात लागावे यासाठी मात्र ती हे सर्व करत आहे. मग तुम्हीच सांगा की तिने काय चुकीचं केलं. मी आज मात्र बाहेर काय बघितलं आहे हे फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे. आता आरोही बरोबर रमाच्या बाजूने तारा, पार्थ यांना ठिकाणावर आणत असते. मालविकाचं तर हे ऐकून आता खूप जळफळाट होतो, परंतु आता आरोही मात्र अगदी छान असे उत्तर यांना देत असते. रमा आणि आर्था खुशून हसतात. तेव्हा मात्र आता लगेच ताराही म्हणते की बेबी डॉल, अगं तू अशी पलटी का मारतेस? अगं एकतर अगोदरच तू वायफाय चालू करण्यासाठी लावलं होतं, आता तू तिची बाजू कशाला घेतेस बरं? तेव्हा आरोही चिडते. आरोही म्हणते की मी तिच्या बाजूने नाही बोलत, जी गोष्ट बरोबर आहे तीच गोष्ट मी करते. जर तुम्हाला अभ्यास करायचा नसेल तर हा वायफाय मात्र बंद राहणार. आणि एक गोष्ट सांगून ठेवते की माझ्या आईला उलटून कोणीही बोलायचं नाही. तेव्हा आता आर्था आणि रमा या दोघींना हे ऐकून अगदी त्यांचे कान हे तृप्त होतात. परंतु आता तारा आणि पार्थ, मालविका यांचं खूप आता जळफळाट होतो. आरोहीचे इतके अगदी रमाविरोधी कान भरून सुद्धा शेवटी आरोही का बदलली असेल असा विचार मात्र आता त्यांच्या मनामध्ये येतो. तर आरोही स्पष्ट बोलायला काही घाबरत नसते. जर माझ्या आईला कोणी काही बोललेस तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, समजलं ना तुम्हाला, अशी चांगली धमकावते सुद्धा. तेव्हा आरोही आता रमाजवळ येते. रमाला प्रेमाने म्हणते की आई, अगं मला खूप भूक लागली, माझ्यासाठी खायला काहीतरी तू बनव, कारण मला अभ्यासाला बसायचं आहे. तेव्हा रमा लगेच खुश होते आणि म्हणते की हो करते बाळा. तेव्हा आता मालविकाचा तर खूपच जळफळाट होतो. रमा लगेच तारा, पार्थ यांच्याकडे बघत म्हणते की इथून पुढे जर कोणी चोरून खाल्ले आणि अभ्यासाकडे जर दुर्लक्ष केलं तर वायफाय बरोबर जेवण सुद्धा बंद होईल आणि ती सगळ्यांना खायला घेऊन येते असं म्हणून बसायला सांगते. तेव्हा मात्र तारा, पार्थ आणि ही मालविका यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात. रागाने ते रमाकडे बघत असतात. तर आर्था आणि आरोही खूप खुश असते. तेव्हा मात्र आता रमा ही ताराच्या मागे येऊन उभी राहते आणि किचनमध्ये आलेली असते. आता मात्र तारा ही अगदी मनात म्हणत असते त्या आरोहीला धडा तर आता मीच शिकवणार. तेव्हा रमा तिच्याकडे बघून हसत असते. रमाला इतका आनंद होतो कारण तिची आरोही आज तिच्याकडे आलेली असते. तेव्हा आता तारा लगेच अगदी रागाने आतमध्ये निघून जाते आणि मालविका सुद्धा. तेव्हा मात्र तारा लगेच आता रूममध्ये आल्यानंतर आर्थाचा हात पिरगाळते. आता आर्था बिचारी ओरडत असते, तिला त्रास होत असतो. तारा तिला म्हणते की हे बघ, आज मात्र रमा काकू आणि तू मिळून जे काही नाटक करत होता ते सगळं काही आम्हाला कळाले. तेव्हा मात्र आता पार्थ लगेच म्हणतो की हो बघ तारा, अगं तू आणि रमा काकूने म्हणजे त्या आरोहीला वायफाय बंद करण्यासाठी प्लॅन केला होता. तर तेव्हा आता आर्था ही खूप अगदी किंचाळत असते, तिला त्रास होत असतो. तारा जोरजोराने तिचा हात अगदी दाबत असते आणि पिरगाळत असते. तेव्हा आता तारा लगेच म्हणते की बोलते की नाही, नाहीतर इतक्या जोरात तुझा हात अगदी दाबते. तर आर्था बिचारी आता त्रास होत असतो म्हणून खरं सांगते की हो, मला रमा काकूने हे सर्व करण्यासाठी सांगितले होते. तेव्हा लगेच आता तारा ही अगदी तिच्या गालगुच्छ धरते आणि म्हणते की रमा काकूचं जसं तू ऐकलं तसं माझं सुद्धा ऐकायचं. तारा खूप रागवलेली असते. तर पार्थ तिला म्हणतो की तारा हे बघ, काम डाऊन, अगं शांत हो. आणि पार्थ अगदी प्रेमाने अगदी गोड बोलत म्हणतो की आर्था बाळा तू इकडे ये बरं. तर तारा लगेच रागाने म्हणते की हो जा लवकर. तेव्हा पार्थ म्हणतो की हे बघ आर्था, तू आजपासून आरोहीशी बोलायचं नाही, तिच्यापासून लांब राहायचं, तिला आपल्या ग्रुपमध्ये येऊन द्यायचं नाही. तारा ताई आहे तर ती तुला त्रास देणार नाही. अर्थाला खूप आता या दोघांचा राग येत असतो. अर्था रडतेच म्हणते की असं का करतात, ती खूप छोटी आहे. तारा लगेच आता अर्थावर ओरडते आणि रागाने दात खात म्हणते की तुला एकदा सांगितलं की मी बोलायचं नाही म्हणजे नाहीच, जे काही आम्ही सांगतो तेच करायचं. तेव्हा लगेच पार्थ म्हणतो की कम डाऊन, तारा शांत हो जरा. अगं कशाला पंगा घेतेस अर्धा तू. आणि तेवढ्यात आरोही धावतच येते. पार्थ आणि तारा खूप अगदी जोराने हसत असतात. तेव्हा आता आर्था ही मात्र मुद्दाम आता आरोही समोर हसायला सुरुवात करते, कारण जे काही तारा आणि पार्थ आहे या दोघांचं मात्र शेवटी आर्थाला ऐकावंच लागतं, म्हणून ती सुद्धा आता नाटक करते. तेव्हा आरोही त्यांच्याकडे बघते आणि विचारते की तुम्ही सगळेजण का हसतात. तारा लगेच म्हणते की तुला काय करायचं, आणि तुला तर खूप आईचं फुलका आहे ना, त्यामुळे तू तुझ्या आईकडे जा, दिवसभर अभ्यास कर, आमच्याकडे कशाला येतेस, हो की नाही आर्था. तेव्हा आर्था बिचारी हो म्हणते आणि बरोबर बोलतेस तारा,
ताई तू असं म्हणते. आणि तारा लगेच आता मुद्दाम अर्थाला म्हणते की तू कशाला हिच्या नादी लागतेस, अगं हिला तर अभ्यास करून दे, आपण मस्त दिवाळीच्या शॉपिंगला जाऊयात. तेव्हा आरोही बिचारी म्हणते की हो मी सुद्धा येते. तेव्हा तारा म्हणत असते की आमच्याकडे कशाला येतेस, तुला आईचा जास्त पुळका येतो, तू तिच्याकडेच जा. म्हणून आता आरोहीला ते ढकलत असतात. तेव्हा आता रमा ही तेथून जात असते आणि रमाच्या कानावर मात्र ताराचा आवाज पडतो. रमा लगेच आता डोकावून बघते तर तारा मात्र आरोहीला त्रास देत आहे हे मात्र रमा पाहते. तेव्हा मात्र आरोही प्लीज प्लीज करत असते, परंतु तारा आता जोरात तिला ढकलून देते. आता मात्र रमाला खूप राग येतो. तेव्हा आता अर्थाला सुद्धा खूप वाईट वाटतं. तर पार्थ म्हणतो की जा आरू, अगं त्या रमाकडे कंप्लेंट कर आमची, आणि हे बघ तू मात्र आम्हाला आता अगदी डीच केलं, त्यामुळे आता मात्र आम्ही तुला आमच्या ग्रुपमध्ये नाही घेणार. आम्ही मस्त दिवाळीचे फटाकडे फोडू, एन्जॉय करू, शॉपिंग करू मस्त अगदी धूमधडाक्यात, तुला मात्र आम्ही आमच्यात घेणार नाही. आणि आता मात्र हीच तुझी पनिशमेंट असेल. खूप सारे एकत्र फोटो सुद्धा काढू, अगदी स्नॅक्स सुद्धा खाऊ, परंतु तुला मात्र आम्ही आमच्यात घेणार नाही. आता रमा हे सर्व ऐकते. पार्थ म्हणत असतो की आम्ही मात्र मस्त डान्स करणार, गेम खेळणार, मस्त एन्जॉय करणार, पण तुला मात्र आम्ही आमच्यात घेणार नाही. म्हणून आता ते आरोहीवर खूप असे हसतात. आरोही बिचारी आता रडत असते. आता अर्थाला सुद्धा तारा म्हणते की स्माईल प्लीज. तेव्हा अर्था बिचारी आता तिच्या डोळ्यात पाणी असतं. तिला यांचा खूप राग येतो, पण तरी सुद्धा आता यांच्या सगळ्यांसमोर ती शांत बसते. रमाला इतका राग येतो, रमा लगेच रागाने अक्षयच्या रूम मध्ये निघून येते आणि अक्षयला डायरेक्ट म्हणते मी तुम्हाला अगदी स्पष्ट बोलायला हवं ना, मी या घरामध्ये का राहते याचं उत्तर तुम्हाला हवं आहे तर ऐका. मग या घरामध्ये इतकी माणसं आहे, पण प्रत्येक जण एकदा पडलेला आहे, प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे. तेव्हा आता अक्षय ऐकतो. अक्षय म्हणतो की मला नाही वाटत की हे असं आहे तर. तेव्हा रमाला खूप राग येतो. रमा म्हणते की इतक्या दिवस तुम्ही मला ब्लेम करतात की मी अगदी तुम्हाला सोडून गेले, 7 वर्ष मी तुमच्यापासून दूर राहिले, मग मला एक गोष्ट सांगा की तुम्ही सगळ्यांच्या बरोबर 7 वर्ष होतात, मग सांगा पार्थ असा एकटा का राहतो, तो कुणाशी का बोलत नाही, माहिती असायला हवं. सांगा तुम्हाला की नक्की काय कारण आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ त्याच्या ह्या वागण्याचा मला सुद्धा खूप त्रास होतो, पण शेवटी कसं ते मुलं आहेत आणि या वयात मात्र ती अशी वागतातच. तेव्हा आता रमाला खूप रागच आलेला असतो. रमा म्हणते की हे उत्तर आहे का तुमचं, या वयात ते असं वागतात का. एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की मुलं या वयात अशी वागत नाही. पार्थला मात्र एकटं वाटतं, त्याचा सगळ्या नात्यावरचा विश्वास उडालेला आहे. तर नाही विश्वास ठेवावासा वाटत त्याला कुणावर, कारण त्याने त्याच्या आई बाबांचं नातं बघितलेलं आहे. रमाच्या डोळ्यात आता हे सर्व बोलताना पाणी असतं, अगदी मुलाबद्दलचं प्रेम असतं. आनंद दादा आणि जान्हवी ताई या दोघांचा डिव्होर्स झाला, ते वेगळे झाले, त्यामुळे त्याला सगळं काही एकटं वाटतं. आणि आपल्या अर्थाचं काय, तिच्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न केलास का तुम्ही, तिचा आत्मविश्वास इतका कमी का आहे, ते जिला अगदी तिच्या मनात आहे ते तिला बोलावंसं वाटतं, परंतु ते मात्र ती कधीच बोलू शकत नाही. तर तिला जर आनंदात राहायचं असेल तर ती बाकीच्यांचा विचार करून शांत नाही राहू शकत. मग का असं असेल हे सर्व, नाही ना तुमच्याकडे या सर्व प्रश्नाचे उत्तर. कारण तुम्हाला माहिती आहे का, हे घर तिला हक्काचं नाही वाटत, या घरातील माणसं तिच्या हक्काची तिला नाही वाटत. तिच्या बरोबर तिची आई नाही, आपण तिला लहानचं मोठं केलं, पण आपलं नातं सुद्धा टिकलं नाही. तेव्हा आता रमा हे सर्व बोलताना रडत असते. आता अक्षय शांत हे सर्व ऐकतो. आता रमा रडतच पुढे म्हणते की तिने तिच्या बाबांना बघितलेलं आहे की दारूच्या आहारी जाताना रमाकांत काकांना या घरामध्ये किती महत्व होतं हे सुद्धा तिने बघितलेलं आहे. तर तिची आई सुद्धा तिच्या सोबत नाही, तिचे बाबा सुद्धा तिच्या सोबत नाही, त्यामुळे तिला सतत हेच वाटत असतं की आपल्या जवळच्या माणसाचं खरंच काही योगदान नाही. म्हणून सगळं काही तुम्ही एकटं करतात, त्यामुळे तिला आपला भार कुणावर टाकायचं नाही, तिला कुणावर ओझं बनून नाही राहायचं, म्हणून ती सतत दडपणाखालीच राहत असते. आणि ती तारा तर इतकी उद्धट आहे, हट्टी आहे, कारण लहानपणापासून तिने तिच्या आईकडून तेच बघितलेलं आहे. तर आणि तिला बदलण्याचा कोणीही प्रयत्न नाही केलेला, तिला असं जवळ घेऊन कोणीही समजवण्याचा प्रयत्न नाही केला, तिला कोणी प्रेमाने सांगण्याचा सुद्धा प्रयत्न नाही केला. त्यामुळे तिला असं वाटतं की आपण जे काही करतो तेच बरोबर आहे, जे काही आपण करीत आहे तर ते योग्य आहे. तर आणि ज्या गोष्टी आपल्यामध्ये कमी असतात तर त्या गोष्टी अगदी झाकण्यासाठी उद्धटपणाचं, हट्टीपणाचं एक असं कवच आहे. मला मान्य आहे, मला हे सुद्धा कळतं की तुमच्यावर खूप अशी जबाबदारी आहे. तर या घरामध्ये फक्त आणि फक्त माणसं आहेत, परंतु घराला घर पण मात्र नाही. आणि हे बघा, घरातील प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी म्हणणं असतं आणि घरातील प्रत्येक माणसांना काहीतरी महत्व असतं. मला हे घर मात्र तुटताना नाही बघवणार, मुलांचंही फुलण्याचं वय आहे आणि या वयात मात्र ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणं हे खरंच खूप गरजेचं आहे. तर आणि एक मोठी गोष्ट आहे की लाजिरवाणं सुद्धा आहे. मला मान्य आहे की तुमच्यावर खूप जबाबदारी आहे, तुम्ही हे सर्व एकटे नाही करू शकत, सगळेजण तुमच्यावर जबाबदारी टाकून गेलेत, सगळ्यांनी हात वर केलेत. आणि हे बघा, उद्या जर ही मुलं मोठी होतील,
जर त्यांचं काही नुकसान झाले त्यांनी तुम्हाला दोष दिलेला चालणार आहे का? आणि हे बघा मला ते सर्व नाही चालणार, त्यामुळे मात्र मी राहते, त्यामुळे हे बघा मला सगळं काही अगदी छान करायचं आहे तर. आणि हे बघा जेव्हा माझ्या हातात होतं तेव्हा हे सर्व मी नाही केलं, परंतु आता मात्र हे सर्व सुधारण्याचा प्रयत्न मी करत आहे. आणि हे बघा हे घर तुटताना मात्र मला खूप त्रास होतो आणि यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही, पण हे सर्व मला करायचं आहे आणि ती एकटी मी नाही करू शकत. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेमाचं बीज मी नाही निर्माण करू शकत आणि या सगळ्यामध्ये मला तुमची साथ हवी आहे. तर या 4 भिंतींना परत घर करायचं आहे, आपल्या अगदी माणसांच्या मनामध्ये परत प्रेम निर्माण करायचं आहे. तर करताल ना मला मदत तुम्ही? गोड आंबट मुरंब्यासारखी फॅमिली करण्यासाठी तुम्ही नक्की मला मदत करताल का? म्हणून रमा आपला हात पुढे करते आणि विचारते की देताल ना तुम्ही मला साथ? तर अक्षय रमाकडे एकटक बघत असतो. तेव्हा आता रमा परत म्हणते की हे बघा प्लीज मी तुम्हाला प्रॉमिस करते सगळं काही नीट झाल्यानंतर मी इकडून निघून जाईल. आणि हे बघा मी माझ्यासाठी नाही म्हणत, मी फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी म्हणते. तेव्हा आता अक्षय हा रमाकडे बघत असतो आणि म्हणतो की हे बघ पुन्हा एकदा मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय आणि ठीक आहे तू फक्त आणि फक्त हे मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी जर करत असेल आणि हे सर्व काही खरं खरं असेल तर मात्र मी तुझी साथ देईल. तेव्हा त्या रमाला खूप असा आनंद होतो. रमा लगेच अगदी खुश होत हसते आणि म्हणते की चला. त्यावर आता अक्षय आणि रमाचा हात एकमेकांच्या हातातच असतो. रमा म्हणते की चला. अक्षय म्हणतो की चला म्हणजे कुठे लगेच, आणि मी गुरुजींना बोलावते, मुहूर्त काढूयात मग जाऊयात, चालेल ना? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हेच तुला सुधारायला हवं, इतरांना सुधारण्या अगोदर मात्र तुला अगोदर हे जे काही आहे तर ते सुधारावं लागेल. तुला मात्र हे अगदी शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की लोकांशी कसं बोलावं. रमा म्हणते की हो कोण बोलतात, स्वतः मात्र खूप चांगलं बोलतात. तेव्हा आता रमा ही अगदी तोंड फुगून बसते. अक्षय तिच्याकडे अगदी बघत असतो. तेव्हा रमा परत हसते आणि आता अक्षयला सॉरी म्हणते, अक्षयचा हात धरते आणि चला असं म्हणते. अगदी धावतच ते अक्षयला हात धरून घेऊन येत असते. तर आरोही बिचारी आता अगदी बाहेर एकटीच नाराज होऊन बसलेली असते. तेव्हा आता अक्षय आणि रमा या दोघांनी एक नाटक केलेलं असतं. दोघे आता बाहेर येतात आरोही जवळ. आता रमा ही अक्षयला अगदी आरोही जवळ ढकलते आणि खुणावून सांगते की चला आता आपल्याला नाटक करायचं. तेव्हा मात्र आता ते त्यांच्या नाटकाला सुरुवात करतात. आरोहीला काहीतरी आता त्यांना समजवायचं असतं, यासाठी मात्र त्यांचा हा प्लॅन असतो. आता आरोही जवळ येतो आणि रमाला म्हणतो की मला हे मान्यच नाही, मी करणारच नाही, त्याची काही गरजच नाही. तेव्हा रमा म्हणते की का करायचं नाही, करायला तर हवं, करणारच मी. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे पण गरजच नाही, असं काही नियम आहे का हे सर्व करावे लागते? तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की गरज नाही. रमा म्हणते की करावं तर लागेलच. आता मुद्दाम दोघे आता हे सर्व बोलत असतात. तर आरोही त्यांना विचारते की तुमचं नक्की काय सुरू आहे, काय चालू आहे हे सगळं काही. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की हे बघ आरोही, अगं दिवाळी आली, मग दिवाळीत मात्र आता किल्ला तर करावाच लागतो, सांग बरं तू. तेव्हा आरोही विचारते की किल्ला? तर लगेच आता रमा म्हणते की हो, कारण करण्याची परंपरा आपल्याकडे असते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की असं काही कुठे लिहून ठेवलेलं आहे की कुठे आपल्याला किल्ला करायचा आहे, काही नियम वगैरे आहे का असे? आणि त्याची काही गरज सुद्धा नाही, कारण किल्ला करायचा असेल तर आता चिखलामध्ये हात घालावे लागतात, हात मात्र आपले घाण होतील, अगदी हाताला जंतू लागतील, त्यामुळे त्याची काही गरज नाही, किल्ला वगैरे नाही करायचा. तेव्हा आता रमा म्हणते की का असं करतात तुम्ही? तेव्हा आता लगेच रमा असं विचारते की तुम्ही असं का करतात? तर अक्षय म्हणतो की हे बघ आरोही. तेव्हा रमा म्हणते की आरोही स्ट्रॉंग आहे. आरोहीला खूप आता आनंद होतो. आरोही म्हणते की मला किल्ला बनवायचा आहे का? तर रमा म्हणते की हो, मी तुला शिकवणार आहे. तर आणि हे बघ आरोही, मला माहिती आहे की तू स्ट्रॉंग आहे, तू अगदी किल्ला बनवणार आहे आणि लहानपणी सुद्धा मी किल्ला केलेला आहे. तर आणि तू सुद्धा किल्ल्यात कर, अगदी छान मजा येते, अगदी एन्जॉय, अगदी छान वाटतं. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की काही मजा वगैरे येत नाही. आरोही तू चिखलामध्ये हात नाही बुडवायचे, अगं हे बघ जंतू तुझ्या पोटामध्ये जातील, मग तब्येत बिघडेल. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा काही होणार नाही. आरोही हे बघ मी आहे तुझ्या बरोबर, त्यामुळे मी तुला सांगते की किल्ला आपण करायचं म्हणजे करायचाच, तू बाबांचं ऐकायचं नाही. चल बरं लवकर, चल 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 म्हणून रमा आता तिचा हात धरून ओढते. तर अक्षय तिचा एकीकडून हात धरतो आणि ओढतो की कशासाठी, काय गरज आहे किल्ला करण्याची. तेव्हा आता आरोही जोरात ओरडते. ह्या दोघांचा जो गोंधळ सुरू आहे त्यामुळे ती जोरातच ओरडते की गप्प बसा. त्यावर आता अक्षय हा आरोहीला विचारतो की आरोही तू मला एक गोष्ट सांग बरं, अगं तुझ्यासाठी जर एखादं काही नवीन असणार आहे तर ते तुला जमते का?
येते का तुला काही करता? तेव्हा आता आरोही म्हणते की हो जमेल. तर अक्षय विचारतो की तुला कसे जमेल बरं? त्यावर आता आरोही म्हणते की बाबा अरे तूच मला सांगत असतो की पहिल्यांदा आपण कोणतीही गोष्ट करतो त्या अगोदर आपल्याला अवघड वाटते, पण नंतर मात्र ती जमते तेव्हा सोपी वाटते. त्यावर आता लगेच रमा म्हणते की करेक्ट. तर आता आरोही म्हणते की हे बघ मी मात्र माझं इतिहासाचं पुस्तक घेऊन येते, त्यामध्ये मात्र किल्ले आहेत. तर तेव्हा आता रमा म्हणते की नकोय, अगं चल मी तुला शिकवते. तर आरोही म्हणते की चल बाबा चल लवकर, आपण मात्र तिघे बनून आता अगदी मिळून किल्ला बनवूयात, अगदी आपला टीम वर्क असेल. म्हणून आता अक्षय, रमा आणि आरोही आता एकमेकांचा हात धरून लगेच आता बाहेर येतात. रमा विचारते की किल्ला कुठे बनवायचा? तर अक्षय म्हणतो की इथे बनवूयात. रमा लगेच आपला पदर कमरेला खोचते आणि अक्षय, रमा, आरोही तिघेजण आता मिळून आता टब, बादली वगैरे सगळं काही साहित्य लागतात तर ते घेऊन येतात. तेव्हा मात्र आता मस्त अशी माती वगैरे त्यांनी कालवलेली असते, काही विटा वगैरे आणून आता सर्व साहित्य एकत्र करून अक्षय मात्र किल्ला रचत असतो आणि रमा आणि ह्या दोघी मात्र आता मस्त माती कालवत असतात. तेव्हा आता लगेच अक्षय हा रमाकडे आणि आरोहीकडे खूप छान अगदी खुश होत बघत असतो. त्याला खूप आनंद वाटतो त्या दोघींना असं इतकं खुश बघून. तेव्हा आता आरोहीच्या गालाला चिखल लागलेला असतो, तर रमा आपल्या हाताने तिच्या गालाचा चिखल वगैरे पुसते आणि तेवढ्यात मात्र आता तारा, पार्थ आणि आर्था हे तिघेही बाहेर येतात. आर्था बिचारीला आता त्यांचं ऐकावंच लागतं म्हणून ती त्यांच्या टीममध्ये असते. तर आता तारा लगेच म्हणते की छी, अरे बापरे, म्हणजे चिखलामध्ये हात घालतात, काही जंतू वगैरे लागले तर, म्हणून आता ती त्यांच्याकडे अगदी घाणेरड्या अगदी दृष्टीने पाहत असते. तेव्हा रमा आता ताराला म्हणते की हे बघ माती ही आपलीच असते, ती अंगा आणि खांद्याला जर लागली तर फार काही फरक पडत नसतो आणि एक गोष्ट लक्षात घे की आम्ही माती नाही खेळत, आम्ही किल्ला बनवतोय. तेव्हा आर्थ लगेच म्हणते की काकू अगं मला सुद्धा किल्ला बनवायचा आहे, प्लीज अगं प्लीज मी तुझी मदत करू का? तेव्हा आता रमा म्हणते की हो ये ना, अगं तुम्हालाच करायचं आहे. तर आर्थ लगेच खुश होत ताराकडे बघते आणि धावतच मात्र ती आता रमाजवळ किल्ला बनवायला येते. तारा आणि पार्थला खूप राग येतो, ते दोघे आता अगदी रागाने अर्थाकडे पाहत असतात आणि रमाकडे सुद्धा. तेव्हा मात्र आता लगेच रमा ही आरोहीला म्हणते की हे बघ आपण कॅम्प्युटरवर जे काही लॅपटॉपवर करतो तर त्यामध्ये कसं कॉइन आपल्याला सिलेक्ट करायचे असतात आणि मात्र जे काही पॅलेसला वाचवण्यासाठी तेथे शस्त्र असतात, तेथे युद्ध होतं. मग ते जे काही पॅलेस असतं म्हणजेच तो हा किल्ला फक्त हे रिअल मध्ये आणि अगदी तसंच असतं. तेव्हा आता आरोही म्हणते की हे फक्त रिअल आणि ते खोटं हो की नाही? तेव्हा लगेच आता ताराही बघते आणि रागाने. तर आता पार्थ सुद्धा. तर आर्था मात्र आता आरोहीला म्हणते की हे बघ आपण इथे मात्र तटबंदी बांधायला हवी, किती काही झाले तरी कोणीही आपल्या किल्ल्याला काही करू शकणार नाही. तर रमा म्हणते की हो करेक्ट. तेव्हा पार्थ लगेच म्हणतो की अरे किल्ला तर डोंगरावर बांधायचा असतो, पहिला डोंगर तरी बनवा, त्यांच्या अंडर आता हे करावं लागतं. तेव्हा आता रमा आणि अक्षय मात्र पार्थकडे बघत असतात. आरोही म्हणते की पण ते कसं मला माहिती नाही. तर पार्थ म्हणतो की बरं थांबा मी सांगतो. आणि आता पार्थ मात्र धावतच आता अक्षय जवळ येतो काका काका करत. आता ताराला आणखीनच राग येतो. तेव्हा पार्थ, आरोही आणि ही आर्था मात्र मस्त किल्ला बनवण्यात मग्न असतात आणि रमाची मदत करत असतात. अक्षय आणि रमा आता एकमेकांकडे बघून हसतात. तारा आता खाली मान घालून उभी असते. तेव्हा रमा मात्र आता आपले हात धुते आणि अगदी नारळाच्या झाडाजवळ मस्त अगदी जाऊन उभी राहते आणि ह्या तिघांकडे ती पाहत असते. तिघांना मस्त एकत्र आता रमाने आणलेलं असतं आणि एकजुटीने आता त्यांच्यामध्ये प्रेम वाढवण्यासाठी प्रयत्न ती करत असते. तर आता त्यांना संस्कार व्यवस्थित लागावे तर मात्र आता अक्षय खूप खुश होतो आणि तो आपल्या रमाकडे बघत असतो आणि रमा मात्र आता अक्षयकडे पाहत असते. तेव्हा मात्र आता या तिघांचं काम अगदी व्यवस्थित सुरू असतं. रमा आणि अक्षय लांबूनच पाहत असतात. ताराला इतका राग येतो, तारा लगेच आता रागाने आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता त्यांचा किल्ला हा अगदी चिखलाने तो अगदी बांधून तयार होतो. तर अक्षय म्हणतो की आता इथे तटबंदी झाली तर झेंडे लावायला हवे आणि त्यावर अगदी मोहरी टाका, म्हणजे किल्ल्याच्या बाजूने असं अगदी जंगल येईन. तेव्हा आता हे सगळेजण एकत्र येऊन मस्त असा किल्ला बनवतात आणि सगळेजण खूप खुश असतात. आता किल्ला बनवून झाल्यानंतर सगळेजण इतके खुश होतात. तर रमा म्हणते की चला आता बास करा, आता सगळ्यांनी हातपाय स्वच्छ करून धुवून घ्या. तेव्हा आता पार्थ लगेच म्हणतो की रमा काकू अगं मला भूक लागलेली आहे, तू काहीतरी खायला बनव ना. तेव्हा पार्थ मध्ये लगेच खुश होतं. पार्थचं हे बोलणं ऐकून मात्र आता रमा सुद्धा खूप खुश होते. रमाला तर इतका आनंद होतो. रमा लगेच म्हणते की हो हो लगेच करते, तुम्ही हात तर धुवून घ्या. तेव्हा आता सगळेजण एकत्र येऊन लगेच हात धुवायला जातात. अक्षय आणि रमाला इतका आनंद झालेला असतो. तेव्हा मात्र आता अक्षय आता लगेच रमाजवळ येतो आणि हे तिघे हात धुवायला आता आतमध्ये निघून जातात. अक्षय रमाला म्हणतो की खरंच थँक्यू बर का, कारण आज मात्र पार्थला मी पहिल्यांदा असं सहभागी होताना बघितलं आणि काहीतरी मन लावून काम करताना सुद्धा बघितलं. त्याच्यामध्ये इतका चेंज वाटतो
तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळं काही नीट व्यवस्थित होईल. या वर्षीची दिवाळी मात्र आपल्या या घरासाठी भरभराटीची असेल आणि सगळेजण पुन्हा एकत्र येतील. तेव्हा आता अक्षय खुश होतो आणि रमा खुश होत अक्षयकडे पाहत असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता रमा मात्र इरावतीला म्हणते की शिशुपालाचे 100 अपराध हे भरत आले, तुमचे 99 मात्र झालेले आहे आणि काही झाले तरी आता 100 करून पूर्ण तर ते होतीलच, पण त्यानंतर मात्र मी जे काही करेल ते कुणालाच कळणार नाही. म्हणून आता रमाला इतका या इरावतीचा राग आलेला असतो. त्यानंतर आता इरावती आणि तारा ह्या दोघींचा काहीतरी प्लॅन झालेला असतो. ती आता ताराला विचारते की सगळं काही व्यवस्थित केलेले आहे ना. तर तारा म्हणते की हो, अगदी व्यवस्थित. तेव्हा मात्र आता आरोही आणि रमा अक्षय हे तिघे एकत्र फटाका जेव्हा पेटवण्यासाठी जातात, तर इरावती आणि ह्या ताराचा काहीतरी प्लॅन असतो. आता अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघत असतात. आता फटाका पेटवायचा असतो म्हणून अक्षय आता त्यांची फॅमिली एकत्र असल्यामुळे खूप खुश होत बघत असतो. आता इरावती तर अगदी आनंदाने टाळ्या वाजवत असते. तेव्हा मात्र आता त्या फटाक्यामधून काही आता फुटत नसल्यामुळे काहीतरी त्यांनी प्लॅन करून ठेवलेला असतो. त्यामध्ये दारू वगैरे भरून ठेवलेली असते. आता मात्र हे तिघेही एकत्र पाहतच असतात आणि ह्या मालविका आणि इरावतीला असं वाटतं की अजून स्फोट कसं झाला नसेल आणि हा फटाका इतका जोरात का फुटला नसेल, म्हणून आता त्या बघतच असतात. आणि तेवढ्यात आता जी काही इरावतीच्या जवळ अगदी तो फटाका आहे तर तो जोरात फुटलेला असतो आणि इरावतीच आता खूप घाबरते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.